एकच गोष्ट सांगायची आहे, आमचे गणेशोत्सव असतील तर देवेंद्र भाऊंच्या सरकारने याला राज्य महोत्सव केला, पण काही लोकांनी गणपतीच्या मूर्त्या बनवणं, त्या विकणं, त्या प्रदर्शित करणं, त्या विसर्जित करणं, पीओपीची मूर्ती असेल किंवा उंची असेल यावर बंधन आणायचा प्रयत्न केला। मला या ठिकाणी सांगायचं आहे, देवेंद्र भाऊंचं सरकार, देवा भाऊंचं सरकार हे हिंदुत्व महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं सरकार आहे। 12 गड किल्ले युनेस्को मध्ये त्या ठिकाणी जागतिक वारसाचा दर्जा दिलाय। तलवार पण आपली आणली आहे, वाघ नख पण आणली आहे, बैलपोळा पण साजरा करतो। आणि प्रवीण भाऊ यावेळेला 32 शिराळामध्ये बंद पडलेली नागपंचमी सुद्धा उत्साहात आपण त्या ठिकाणी सुरू केली, पण धोका कोणाचा आहे लक्षात ठेवा। या आपल्या प्रथा परंपरा आणि संस्कृती सणामध्ये काही प्रमाणात काही लोक, काही शहरी नक्षलवादी हे आपले बैलपोळ्यासारखे सण उद्या होऊ नयेत म्हणून कदाचित भूमिका घेऊ शकतात, त्यांची पार्श्वभूमी आहे आणि तो धोका आपण ओळखला पाहिजे। एकत्र येणं, एकत्र राहणं, एकत्र जगणं, पर्यावरणाचा सन्मान करणं, प्राणी मात्राची पूजा करणं, आपल्या प्रथा परंपरा टिकवून ठेवणं याला आपलं सरकार संपूर्ण मदत करते आहे। आणि म्हणून जो धोका समोर आहे तो आम्ही तर निपटोच, पण तुमचा आशीर्वाद ही आमची ताकद आहे आणि तो आशीर्वाद आपला कायम ठेवा एवढाच नम्र विनंती करतो। पंकज भाऊचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांचं दर्शन घेता आलं याचा आनंद व्यक्त करतो आणि तातडीने आमच्या बैलराजाच्या ओवाळणीसाठी त्या ठिकाणी तुमच्यामध्ये सहभागी होतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मागण्या केल्या, भाऊ म्हणाले सांस्कृतिक केंद्र, सांस्कृतिक केंद्र नाही, सांस्कृतिक भवन। माझं वाक्य पूर्ण ऐकलं नाही। सांस्कृतिक भवन आणि 25 कोटी रुपये। आता भाऊ स्वतःच गृहराज्यमंत्री आहे, भाऊ स्वतः सहकार त्यांच्याकडे आहे। आता भाऊंचं जर मी ऐकलं नाही तर मुंबईतले पोलीस माझं काय ऐकणार नाही, कारण पोलिसांचा मित्र आमचा पंकज भाऊ आहे। म्हणून आज या ठिकाणी मला सांगायला आनंद होतोय, मला वाटत होतं की आपण जास्ती मागाल, 25च मागितले, तुमचा अधिकार आहे, वर्धाकरांचा अधिकार आहे। आशिष भाऊ इकडे बसले, 25 कोटी तुमचे आम्ही मंजूर केले या ठिकाणी घोषित करतो। आपण या ठिकाणी उल्लेख केला सायन्स म्युझियमचा, मला सांगायला आनंद होतोय, जरूर त्या लंडनच्या सायन्स म्युझियमशी आम्ही चर्चा करू। माहिती तंत्रज्ञान विभाग माझ्याकडे, पण आज तुम्हाला मी हे नक्की सांगतोय की आपण त्या ठिकाणी आपल्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आयोगातून माननीय जयंतराव नारळीकर जे मोठे शास्त्रज्ञ नुकतेच आपल्यातनं निघून गेले, त्यांचं कार्य मोठं आहे, त्यांच्या नावाने सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर SIAC हे ऍक्टिव्हिटी सेंटर वर्ध्यामध्ये पुढच्या 6 महिन्यात आम्ही सुरू करू आणि इथल्या आमच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि कार्यकुशलता यासाठीचा एक ऍक्टिव्हिटी सेंटर सुद्धा या ठिकाणी सुरू करू। मित्रांनो, या उत्सवामध्ये सहभागी होताना मला शेवटला एकच गोष्ट सांगायची आहे, आमचे गणेशोत्सव असतील तर देवेंद्र भाऊंच्या सरकारने याला राज्य महोत्सव केला,
पण काही लोकांनी गणपतीच्या मूर्त्या बनवणं, त्या विकणं, त्या प्रदर्शित करणं, त्या विसर्जित करणं, पीओपीची मूर्ती असेल किंवा उंची हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.